काल सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राने डॉक्टर दीपकने एक मेसेज पाठवला. स्टॉप कीपिंग युअर क्लोथ्स अँड शूज फॉर स्पेशल ओकेजन. वेअर देम व्हेनेवर यू कॅन. आवर डेज बीइंग अलाइव्ह इज अ स्पेशल ओकेजन. आजच्या परिस्थितीत लागू पडेल असा किती सुंदर आणि अर्थपूर्ण मेसेज आहे बघा. सणासुदीला किंवा लग्न समारंभासाठी घालता येतील म्हणून तुमचे मौल्यवान कपडे आणि शूज नुसते कपाटात ठेवून देऊ नका. आजचा दिवस तुम्ही जिवंत आहात. आज तुमच्यासाठी सर्वात मोठा सण व क्षण आहे. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका वृद्ध दाम्पत्याकडे व्हिजिटसाठी गेलो होतो. दोघेही 80च्या आसपास असावे. राहणीमान, कपडा लत्ता यावरून अत्यंत गरीब वाटायचे. फी देताना सुद्धा घासाघीस करायचे. औषधं लिहून दिली तर अर्धे अधिक आणायचे. कसली चैन नाही, कोणी नातेवाईकांचा येणं जाणं नाही, कधी चांगलं जुंगलं खाणं नाही की कपडा नाही, परंतु असते एखाद्याची परिस्थिती नाजूक असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो. एक दिवस माझ्या विजिट बॅगमध्ये प्लास्टिकचा एक मोठा बॉक्स होता. रिकामा होत आला होता. बाबा मला म्हणाले, डॉक्टर साहेब मला तो बॉक्स द्याल का? मी लगेच त्यांना तो देऊन टाकला. कशासाठी पाहिजे असं विचारताच थोडं गडबडून गेले. बायको पटकन बोलून गेली, त्यांना 1000च्या नोटा ठेवण्यासाठी पाहिजे. मी अचंबित निघताना पुन्हा म्हणाले, अजून एखादा असेल तरी पुढच्या वेळी मध्ये आम्हाला यात बसणार नाहीत. त्यावेळी माझी विजिट फी 10 रुपये होती. ती देण्यात देखील ते नाखुश असायचे. विचारांचं काहू डोक्यात घुंगावत असतानाच गाडीला किक मारून घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडीमध्ये शिरतो तोच कंपाऊंडर म्हणाला, सर काल सकाळी तुम्ही व्हिजिटला गेला होता ते आजोबा सकाळीच गेले. पटकन माझ्यासमोर नोटांनी गच्च भरलेला त्यांचा तो प्लास्टिकचा बॉक्स आला. ना खूप खाऊंगा ना खाणं दूंगा. तसं आयुष्य जगतच कसलाही उपयोग न घेता नोटांचा बॉक्स खाली ठेवून बाबा वर गेले होते. आपण अमर आहोत किंवा अजून खूप जगणार आहोत या भ्रमानेच ते गेले. मागच्या महिन्यात आईचे वर्ष श्राद्ध झालं. तिच्याकडे भरपूर किमती साड्या होत्या. मोठी बॅग भरली होती. काहींच्या तर घड्या देखील मोडल्या नव्हत्या. परंतु ती नेहमी साध्याच साड्या वापरायची. अर्थात वयोमानाने विरक्ती असल्यामुळे कदाचित, परंतु या साड्यांमुळे नीतावतीचा नेहमी वाद व्हायचा. कशाला नुसत्या ठेवून दिल्या आहेत बॅगेत? कोणी बघितलं तर म्हणतील डॉक्टरांची आई अजून कसल्या साडी घालते वगैरे वगैरे. मला कोण बघणार आहे? तिचे नेहमीचं उत्तर. जेवढ्या चांगल्या साड्या होत्या त्या काजूंना देऊन टाकल्या. बाकीच्या साड्यांची बॅग तशीच पडून आहे. आपल्या वॉर्डरोबमध्ये अनेक नवीन साड्या, पॅन्ट शर्ट पडून असतात. एवढ्या भारी साड्या, शर्ट पॅन्ट रोज वापरायला कशाला घालायचा म्हणून तशाच पडून असतात. कधी कधी त्या घालायच्या मुहूर्तही उजाडत नाही. आणि समजा लग्न समारंभ किंवा इतर सणासुदीला घालायच्या म्हटल्या तर त्याची फॅशन आउटडेटेड झालेली असते. तर योग्य वेळी वापरल्या असत्या तर त्याचा उपयोग झाला असता. कपड्यांच्या बाबतीतच नव्हे तर घरांमध्ये अशा अनेक गोष्टी आपण नंतर वापरून असं म्हणत कालबाह्य होऊन जातात व तशाच लोळत पडतात. आपल्या आयुष्यामध्ये वस्तूंच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते तीच आपल्या मनातील चांगल्या वाईट विचारांच्या बाबतीत देखील घडत असते. बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य यांच्याबद्दल आपल्या मनात असणारा स्नेह, प्रेम, आपुलकी आपण आपल्या इगो किंवा संकुचित वृत्तीमुळे बोलून दाखवत नाही. आणि बरेचदा वेळ निघून जाते कारण बोलण्यासाठी ती व्यक्ती उरलेली नसते. संचय वस्तूंचा असो व मनातील विचारांचा त्याचा योग्य विनियोग वापर झाला नाही तर त्यांची किंमत शून्य होऊन जाते. तेव्हा मित्रांनो, आजचा उगवलेला दिवस हाच आपल्यासाठी ओकेजन असतो. त्याच्यावरच आपला अधिकार असतो. म्हणून तुमच्याजवळ असलेले मौल्यवान वस्तू व विचार आजच वापरून टाका. ते आउटडेटेड नाही अगोदर.